नमस्कार, माझे नाव अनिल दत्तू आव्हाड। मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जांभरगाव या ठिकाणी सहशिक्षक म्हणून कार्यरत आहे। जग हे डिजिटलायझेशनकडे वळत असताना ग्रामीण भागातील शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे संसाधने वापरणं ही काळाची गरज आहे। परंतु ही संसाधने वापरण्यासाठी लागते ती म्हणजे वीज। आणि विजेच्या बाबतीत बोलायचं झालं तर ग्रामीण भागामध्ये विजेचा पाठशिवणीचा खेळ चालू असतो। आणि मग जे आमच्या शाळेमध्ये जेही काही संसाधने आहेत किंवा जेही ग्रामपंचायतीच्या सहकार्याने लोकसहभागातून जेही थोडेफार संगणक असो किंवा काही LED TV मिळाले होते, तर ह्या विजेच्या अभावामुळे ते चालवणं अशक्य होतं। हीच गरज ओळखून थिंक शार्प फाउंडेशन या NGOशी गेल्या 2 वर्षापूर्वी आमचा संपर्क आला। या थिंक शार्प फाउंडेशनचे जे सर्व आहेत संतोषजी फडसाहेब यांनी हीच गरज ओळखून आमच्या शाळेला जवळपास 1.5 किलोवॅटचं एक सोलर पॅनल जे की आपण पाहता हे आमच्या शाळेला त्यांनी बहाल केलं। आणि ते मिळाल्यामुळं शाळेमध्ये विजेचा 24 तास हा ॲक्सेस शाळेमध्ये उपलब्ध झाल्यामुळे असं झालं की शाळेमध्ये असणारे सगळे संसाधने जे असेल ते ॲक्टिव्ह झाली। केवळ सोलर पॅन किंवा वीजच देऊन ते शांत बसले नाहीत, तर त्यांनी शाळेला एक उत्कृष्ट दर्जाचा प्रोजेक्टर विथ सॉफ्टवेअरसह दिला। 5-6 प्रकारचे लॅपटॉप दिले। केवळ लॅपटॉपच दिले नाही, तर त्या लॅपटॉपमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर मारून स्क्रॅच कोड असन, बायनरी कोडिंग असन, ते शिकवण्यासाठी एक कृष्णा मोहीन सर नावाचे एक पगारी शिक्षक देखील त्यांनी या ठिकाणी नेमवले। त्याचप्रकारे उत्कृष्ट असं 400 पुस्तकांचं बालवाचनालय देखील त्यांनी मुलांसाठी दिलं। कोरोनाच्या काळामध्ये मुलांना घरी देखील अभ्यास करता यावा यासाठी त्यांनी सोलर लॅम्पसुद्धा जवळपास 200 सोलर लॅम्पसुद्धा त्यांनी आमच्या शाळेला बहाल केले। LED दिले, वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर त्यांनी शाळेला बहाल केले। आणि त्यामुळे काय झालं, शाळेमध्ये विद्यार्थ्याचा येण्याचा ओढा असेल, ज्याही मुली शिक्षणापासून थोड्या वंचित होत्या त्याही या सगळे संसाधनं ॲक्टिव्ह झाल्यामुळं तेही मोठ्या प्रमाणामध्ये शाळेमध्ये यायला लागले। आमच्या शाळेला थिंक शार्प फाउंडेशनच्या माध्यमातून एक उत्कृष्ट अशी लायब्ररी पण मिळाली होती, तीही त्या माध्यमातून ॲक्टिव्ह झाली। अब्दुल कलाम प्रयोगशाळा आमच्या शाळेला मिळाली होती। त्या शाळेमध्ये बरेचसे असे वेगवेगळ्या प्रकारचे संसाधने असे होते की त्यांच्यासाठी विजेची गरज होती। आणि हीच गरज या सोलर पॅनलमुळं पूर्णत्वास गेलेले आहे। आणि सगळे आज वेगवेगळ्या प्रकारचे विज्ञानाचे प्रयोग 6वी 7वीचे मुलं मोठ्या आनंदाने पाहतात। ही सगळं शिक्षणाची जी धुरा आहे ती एका सोलर पॅनलमुळे झाली। डिजिटलायझेशनकडे किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडे जग वळत असताना यात सोलर पॅनलमुळे आज आमच्या शाळेमध्ये बहुमोल असं परिवर्तन झालं आहे। आणि याचं सर्व श्रेय मी थिंक शार्प फाउंडेशनचे सर्व संतोषजी फडसाहेब यांना देऊ इच्छितो। ग्रामीण भागामध्ये त्यांची एवढी मोठी चळवळ आहे, सोलर असेल किंवा डिजिटल साधनाच्या माध्यमातून जी चळवळ त्यांनी उभी केली त्या चळवळीसाठी शुभेच्छा देतो। आणि आम्ही सदैव त्यांच्या या कार्यामध्ये सहभागी राहू हा शब्द त्यांना देऊ इच्छितो। आणि थांबतो। पुन्हा एकदा सरांचे मनपूर्वक आभार मानतो। धन्यवाद।